हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी प्रिया. तर नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज इथं ब्लाऊज आपण घेतलेला आहे. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 झालेला आहे. आता पार्ट 4चा आलेला आहे. म्हणजे कटोर प्रिन्सेस ब्लाऊजचं मी पहिलं कटिंग सांगितलेलं, कटिंग करून का ब्लाऊज कटिंग कसं करायचं, पुढचा पार्ट पण टीच कसं करायचा, बॅक पार्ट घेतलेला आहे. तो भाई कशी जोडायची, फिटिंग कसं करायचं, स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात अगोदर बघा, कमरेचा मध्य करून घेतलेला, बॅक पार्ट आपण कमरपट्टीला त्याचा मध्य करायचा. बरोबर व्यवस्थित बाही जोडण्या अगोदर काय करायचं बघा, पहिल्यांदा पुढचा पार्ट आणि बॅक पार्टवर बरोबर मधोमध ठेवून बघायचं मुंड्याचा आकार बरोबर आहे का, मुंड्याच्या साईडचं फिटिंगचं बरोबर आहे. खालीवर असेल ना तर एक लेवल करून घ्यायचं, जसं त्या साईडचं केलं तसं ह्या साईडचं पण करून घ्यायचं. कसं होतं मग मुंडा खोली कमी जास्त झाल्याचं म्हणजे हे पार्ट बघा. आता आपण योगपट्टी बरोबर पार्ट व्यवस्थित एका ठेवायचं. फक्त ठेवताना बघा बरोबर आपण हुकपट्टी कायपट्टी बरोबर कमरेच्या मधून ठेवायची. कमी जास्त असेल ना तर एक लेवल करून घ्यायचं. बघा पुढचा पार्ट जरा जास्त आहे तो एक लेवल करून घ्यायचा. व्यवस्थित एक लेवल करून झाला की दोन्ही शोल्डर बघून घ्यायचे. मेन म्हणजे कसं शिवताना मागे पुढे थोडं इकडे होतं ना, बरोबर हे शोल्डर ते शोल्डर बघून घ्यायचं. जरी थोडं नॉर्मल वाटत असेल इकडे तिकडे थोडंसं एक लेवल करून घ्यायचं. एक लेवल करून झालं की मग बाही जोडा घ्यायची. बाही जोडण्या अगोदर हे करायचं म्हणजे काय होतं, बरोबर आपलं बाही व्यवस्थित जोडली जाते. फिटिंगला पण काही जोड वगैरे येत नाही. बाही जोडताना बघा बरोबर पुढच्या आकाराची बाही घ्यायची. म्हणजे आपण आता बघा पुढच्या साईडला कटोरीचं पाट आले त्या कटोरी पाईटला मुंडा खोली गेली पाहिजे खोल. ते पुढच्या साईडला बरोबर व्यवस्थित असं मधोमध बाहीचा करताना बघा मध्य बरोबर व्यवस्थित करून घ्यायचा. बाहीचा मध्य बरोबर केल्यामुळे काय होतं, बाही एका साईडला पण जात नाही, फिटिंगला पण बाही बरोबर व्यवस्थित बसते. त्यामुळे ठेवताना बघा जो बाहीचा मध्य केला आहे तो आणि ब्लाऊजचा बरोबर शोल्डरचा मध्य बरोबर त्याच्यावर ठेवायचं. बाही ठेवताना बघा बरोबर अशी ठेवायची. आणि जोडताना पण बघा मी सांगते, जोडताना सरळ जोडायची नाही, बरोबर मधोमध ठेवून एक हा पार्ट जोडायचा आणि परत तो पार्ट असा जोडायचा. असं जोडल्यामुळे बाही एका साईडला पण जात नाही, मुंडा खोली पण बरोबर आहे. काय होतं जर आपण एका पुढल्या साईडनं बाही सरळ जोडत आणली ना, हे वाढतेवर किंवा कमी पडते, मग खेचायला लागते असं होतं ना. त्यामुळे सगळा प्रॉब्लेम दूर होण्यासाठी ना पहिल्यांदा आपण बरोबर जोडताना मधून जोडा, एकदा मधून ह्या साईडनं परत एकदा ह्या साईडनं जोडून घ्यायची. पूर्ण बाही जोडून झाली की मग शेवटपासून आपण पुन्हा एकदा शिलाई देऊन घ्यायची. बघा आता तो पार्ट जोडलेला आहे तसा हा पार्ट व्यवस्थित जोडून घ्यायचा. कुठलीही ब्लाऊजची बाही जोडताना ही ट्रिक वापरायची. बरोबर बाहीचा मध्य आणि शोल्डरचा मध्य बरोबर बाही एका ठेवायची. आणि मग पहिल्यांदा ही बाही इकडच्या साईड जोडून घेतली, पुढची असो किंवा बॅक पार्ट जोडून घेतले की मग पुढचा पार्ट परत फिरून जोडून घ्यायचा. म्हणजे बरोबर आपलं व्यवस्थित असं बाही जोडली जाते आणि कमी जास्त होत नाही. फिटिंगला पण मेन म्हणजे प्रॉब्लेम येत नाही. बघा व्यवस्थित आपली जोडून झालेली आहे. डबल शिलाई देऊन घ्यायची. बरोबर एकदम झाले का बघून घ्यायचं का, बरोबर मधोमध बाहीचा आणि शोल्डरचा मधोमध आलेला आहे. आता बघा दुसऱ्या साईडची बाही घ्यायची. दुसऱ्या साईडची बाही पण घेताना बघा बरोबर मुंडाखोली पुढच्या साईडला झाली पाहिजे. मुंडाखोली म्हणजे कटोरीच्या साईडला मुंडाखोली जाऊन द्यायची. बरोबर ही पण बाही मध्यावर ठेवायची आणि शिलाई करत आणायचं व्यवस्थित. शिलाई मार्जिन जेवढं घेते तेवढं बरोबर घ्यायचं. बाही बघा बरोबर ॲक्युरेट आपली शिलाई मार्जिन घेतलेलं बरोबर तेवढी आलेली आहे. बघा आता हा पार्ट आपण जोडून घेतला की परत ना दुसरा पार्ट पण तसंच व्यवस्थित जोडून घ्यायचा. दोन्ही साईडने व्यवस्थित जोडून झाले की मग शेवटी पुन्हा एकदा डबल शिलाई देत आणि शेवटपासून व्यवस्थित शिलाई देत यायचं. साईडला तुम्ही तिथं ओरलॅक वगैरे केले तर चालेल, नसेल ओरलॅक करायचं छोटीशी एकदम बारीक नाजूक शिलाई कमीवर करून घेतले चालेल. म्हणजे धाग्यावरही निघणार असेल तर धाग्यावरही निघणार नाहीत. बरोबर व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. एकदम सहज. पण पहिल्या पार्टमध्ये मी कटिंग वगैरे कसं करायचं, स्टिच करायचं, फ्रंट पार्टला गोटपट्टीवर कशी लावायचं मी सगळा डिटेल व्हिडिओ सांगितलेला आहे. तुम्ही माझा फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल नक्की बघा. आणि जरी कोणी नवीन चॅनल असेल चॅनलला सबस्क्राईब करून युजफुल आयडिया बघायला भेटतील. आता बघा आजच्या लाईव्हला पण बघा मी टिफिन बॅग कशी शिवायची दाखवलेली. टिफिन बॅग म्हणजे मुलांना शाळेसाठी टिफिन बॅग मस्त छान अशी झालेली आहे एकदम थोडक्या साहित्यात. बघा आता दोन्ही बाही व्यवस्थित जोडून घेतलेला आहे. बॅकपार्टचा कमरेचा मध्य बरोबर घेतलेला आहे. आणि त्याच्यावर बघा आपलं हुकपट्टी असो किंवा आयपट्टी असो बरोबर एका ठेवायची. दोन्ही बाही व्यवस्थित जोडून एका ठेवायच्या. आणि बघा फिटिंगचं माप टाकताना बघायचं आपला दंडगेर टाकून घ्यायचा. जेवढा आपला दंडगेर आहे तिथं बरोबर बघा दंडगेर आहे 5.5चा दंडगेर. आणि छातीचा 4, छाती 36चा 9 आहे म्हणजे 9 टाकून घ्यायचं. आणि कमरघेरचा पण 4 टाकायचा. कमरघेर 38 पुढं 2 रेषा आहेत ना, म्हणजे बघा 8.5 टाकायचं. पुढं एक रेष पुढं घ्यायची आणि बरोबर स्ट्रेट बघा आपलं फिटिंग येते बघा. एकदम स्ट्रेट फिटिंग आलं का नाही किंवा काकेत वगैरे कुठं जुळत नाही. फिटिंगला पण ब्लाऊज व्यवस्थित बसतोय बघा. स्ट्रेट एकदम फिटिंग वगैरे आलेलं आहे. मेजरमेंट बरोबर आपलं घेतलं, शिवताना पण बरोबर घेतलेलं आहे.
आता त्याच्यावरून बरोबर शिलाई करून घ्यायची. पुढे तुम्हाला जेवढ्या एक्स्ट्रा लागते तेवढ्या शिलाई घ्यायच्या. पुढे सांगते बघा, व्यवस्थित असं शिलाई करून त्याच्यावरून घ्यायची. फक्त तोंडाला शिलाई लॉक करून घ्यायची. काय होतं, तिथं लॉक केले का शिलाई वगैरे निघत नाही. हे बघा बरोबर बघा, हुकपट असतो किंवा आयपट असतो, बरोबर मधोमधच्या कंबरेच्या बरोबर मधोमध ठेवायची. तिथं पुढं साईड ठेवायची आणि बरोबर स्ट्रेटच शिलाई करा, म्हणजे बरोबर कमरेचं पण फिटिंग एकसारखं येतं, कमी जास्त होत नाही. बघा एक शिलाई देऊन घेतलेली आहे. पुन्हा एकदा डबल शिलाई देऊन घ्यायची. कोणाला कमी जास्त मार्जिन लागत असेल त्यानुसार घ्यायचं. काय कसं होतं, कोणाला कमी लागतं कोणाला जास्त लागतं, त्यामुळं कस्टमरला विचारून, एखादा तुमच्याकडे ब्लाऊज आला तुम्ही कस्टमरला विचारून सुद्धा मेजरमेंट घेऊ शकता, म्हणजे किती शिलाई मार्जिन लागते तेवढं. बरोबर आता बघा 2 शिलाई करून घ्यायचा, तिसरी पण शिलाई करून घ्यायची. बघा काय काहींची ट्रिक कशी असते, पहिल्यांदा सरळ स्ट्रेट शिलाई करून आतल्या साईडला पलटी करून मग शिलाईची असते. मी तसं करत नाही. माझी ट्रिक आहे म्हणजे पहिले फिटिंग करून घ्यायचं. फिटिंग करून ब्लाऊज झाला की मग एक्स्ट्राचं राहिलं तेवढं ठेवायचं आणि कटिंग करून टाकायचं आणि थोडंसं ठेवून आतल्या साईडला फोल्ड करायचं. हे बघा अजून एक शिलाई देऊन घेतलेली आहे. तर बघा आता मी तुम्हाला सांगते. आता अजून फिनिशिंग येण्यासाठी काय करायचं, बरोबर आता बघा आपलं थोडंसं शिलाई मार्जिन ठेवायचं आणि एक्स्ट्रा असेल ते कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित शेवटपर्यंत. का कटिंग करून झालं की सांगते तुम्हाला, फक्त ठेवताना काटोकाट शिलाईवर ठेवायचं नाही, थोडंसं शिलाई ठेवायचं. आता बघा व्यवस्थित दोन्ही आहे ना आतल्या साईडला असं पदर साडायचं आणि दोन्ही व्यवस्थित धरायचं आणि त्याच्यावर शिलाई करून घ्यायची, म्हणजे प्रॉपर फिनिशिंग पण आपलं एकसारखं येणार आहे आणि फिटिंग करताना पण कोणतीही अडचण येणार नाही. जरी तुम्हाला हवं असेल असं, जर तुम्हाला वाटत असेल ना की बाबा जास्त हे होतं आहे बाबा की टाईट वगैरे एकाला कसं काक्यात टोचतं वगैरे ना, तर नाही केलं तर काय हरकत नाही. तिथं तुम्ही एकदम बारीकवर शिलाई दिली तरी चालेल किंवा असं केलं तरी चालेल. व्यवस्थित असं बघा आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि व्यवस्थित शिलाई करून घ्यायचं. बघा ह्या साईडचा एक पदर, ह्या साईडचा एक पदर, बरोबर दोन्ही व्यवस्थित आतल्या साईडला सारायचं, दोन्ही एका एक ठेवायचं आणि बरोबर आपली शिलाई करून घ्यायची. म्हणजे बघा आता व्यवस्थित असं केल्यामुळे कुठं धागे वगैरे निघत नाही आणि फिनिशिंग पण बघा एकसारखं येतं. जसं ह्या साईडला ब्लाऊज फिटिंग तसं ह्या साईडला पण करून घ्यायचं. फक्त ब्लाऊज फिटिंग करताना किंवा स्टिच करताना काही ट्रिक असते तेवढं फॉलो केलं का नाही आपला परफेक्ट ब्लाऊज कधीच चुकणार नाही. फिटिंग वगैरे किंवा उंचीचं मेजरमेंट असेल, बाहीचं मेजरमेंट असेल, बरोबर परफेक्ट येणार आहे. हे बघा एकदम प्रॉपर आपलं झालेलं आहे. आता दुसरा पार्ट घेतलेला आहे, बरोबर व्यवस्थित शोल्डरचा बाहीचा बरोबर मध्ये असं धरून घ्यायचं, बाही एका ठेवून घ्यायची, दंडगेर टाकायचं, दंडगेर 5.5 जसं त्या साईडला तसं टाकलं तसं ह्या साईडला बरोबर हुकपट्टीची बाजू मी सोडत असते आणि तिथून छातीचं टाकत असते, का ते हुकपट्टी आयपट्टी आपल्याला लावण्यात जाते. छातीचा चौथा, कमरघेरचा चौथा टाकायचा आणि बरोबर टेट त्याच्यावरून शिलाई करून घ्यायची. शिलाई जर तुम्हाला वाटते इकडे तिकडे जाते तर तुम्ही पहिले चॉकनी टिक करून व्यवस्थित घ्या, तसं पण केलं तर चालते. बरोबर का व्यवस्थित असं स्ट्रेटमध्ये धरायचं आणि बघा बाही जोडण्या अगोदर बरोबर सांगितलं दोन्ही पार्ट खालचे वरचे बरोबर आहे का बघून घ्यायचं. बाहीचं पण बघून घ्यायचं, कमी जास्त झालं तर एक पार्ट खालीवर होणार, त्यामुळे एवढे एक काळजी घ्यायची. व्यवस्थित दोन्ही पार्ट व्यवस्थित धरून शिलाई करून घेतलेली आहे. आता बघा डबल शिलाई द्यायची. शिलाई देताना पण थोडे अंतर होते, जास्त जवळ पण द्यायची नाही, जास्त लांब पण शिलाई द्यायची नाही. बरोबर प्रॉपरमध्ये शिलाई करून घ्यायची. जेवढे तुम्हाला 2, 3, 4 शिलाई लागतात ना तेवढ्या बरोबर का शिलाई व्यवस्थित असं करून घ्यायच्या व्यवस्थित आणि लॉक करून घ्यायची. लॉक करून घेतली शिलाई की अजून पुन्हा एकदा शिलाई देऊन घ्यायची. शिलाई कसं होतं एक्स्ट्रा आपली असावीच, कसं कोणाला कमी जास्त लागतं, त्यामुळे शिलाई बरोबर व्यवस्थित असं करून घ्यायचं. हे बघा शिलाई का देऊन घेतलेली आहे. आता एक्स्ट्रा असेल थोडंसं नॉर्मल आपलं शिलाई मार्जिन ठेवायचं आणि एक्स्ट्रा असेल ते कटिंग करून द्यायचं आणि जसं ह्या साईडला फोल्ड केलं तसं ह्या साईडला पण व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं. फोल्ड केल्यामुळे काय होतं बरोबर फिनिशिंग वगैरे धागे वगैरे निघत नाही. पण ते पण काही कस्टमरला बाबा की जाड आले की पट्टी बाबा टोचते वगैरे ना, तर नाही दिले तर काही नाही, आहे असंच ठेवायचं. फक्त जसं सांगितलं छोटी शिलाई त्याच्यावर बरोबर देऊन घ्यायची, जेणेकरून धागेदोरे वगैरे निघून नाहीत. आणि बघा व्यवस्थित आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि शेवटपर्यंत शिलाई करून घ्यायची. बघा प्रॉपर फिनिशिंग झालं. एकदम ब्लाऊज रेडी झाला की मग पुन्हा आपण प्रेस करून घ्यायला. प्रेस करायचं म्हणजे काय होतं, प्रेस केल्यामुळे कसं होतं आपलं योगपट्टीला वगैरे आपण फिनिशिंगला ब्लाऊज व्यवस्थित असं गुढी वगैरे येत नाही. गळ्याला तर द्यायचं, गळ्याला गोटपट्टी लावल्याचं आपण आतल्या साईडला हात शिलाई करा किंवा नाही केली तरी पलटत असेल ना, वाटतं ना एखाद्या जर शिलाई म्हणजे जास्त झालं असेल ना पट्टीला, तर व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं, म्हणजे बरोबर आपलं व्यवस्थित असं फिनिशिंग येतं. तर तुम्हाला दाखवते प्रेस वगैरे मी कसं केलेलं आहे. बघा शेवटी झालेलं शिलाई करून
बघा फिटिंग वगैरे बघा आपलं एकदम प्रॉपर सरळ आलेला धाग्यावर असतील ते कटिंग करून घ्यायची. बघा आता धाग्यावर कटिंग करून घेतलेले आहेत. फायनली बघा आपलं फिटिंग बघा एकदम स्ट्रेट आले. जेव्हा फिटिंग सरळ येतं ना तेव्हाच ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसतो. आता बघा आपण ब्लाऊज ओपन करून घेऊया आणि मग प्रेस करायला घेऊया, म्हणजे इस्त्री करून घेऊया व्यवस्थित. बाहीला वगैरे इस्त्री, परत आपल्या योकपट्टीला गळापट्टीला वगैरे व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं. तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर युजफुल वाटला तर इतरांना शेअर करा, ज्यांना कोणाला असं ट्राय करायचं आहे ते ट्राय करतील. बघा बरोबर आपलं झालेलं आहे. तर आता आपण प्रेस करून घेऊ. व्यवस्थित असं बरोबर ठेवायचं आणि त्याच्यानं प्रेस करून घ्यायचं. इस्त्री फक्त पहिल्यांदा नॉर्मलच गरम करायची, जेणेकरून कपड्याला चिकटले की नाही परत आपल्याला काही करता येणार नाही. आपली एवढी मेहनत केलेली वाया जाणार. त्यामुळे पहिल्यांदा वाटलंच तुम्ही एका साध्या कपड्यावर असं फिरवून घ्या. फिरवून घ्यायचं आणि मगच तुम्ही ब्लाऊजवर फिरवलं तरी चालेल, म्हणजे काय होतं कमी जास्त होणार नाही. बघा आपलं बाही वगैरे शोल्डर एकदम प्रॉपर आलेलं आहे. तर बघा ठेवताना बघा पहिलं कपड्या फिरून घ्यायचं आणि मग अशी इस्त्री फिरवून घ्यायची. बॅकपार्टला ठेवायची, योकपट्टीला, बाहीला, गळ्याला आपण जे बोटपट्टी लावून त्याच्या पण व्यवस्थित फिरवून घ्यायची, म्हणजे आपला आतलं कपडा आहे ना तो बाहेर येत नाही किंवा असा पलटी पण होत नाही. बरोबर बघा व्यवस्थित प्रेस करून झालं की आपला फायनल बघा झालेला आहे. तर मी बघा माझ्या छोटी शिलाई मशीनवर मी काज वगैरे करत असते, बटन लावत असते. तर चला आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून मी आभार आहे. तर चला असेच नवनवे व्हिडिओ बघायचे तर पुढला पण व्हिडिओ नक्की बघा. एकदम प्रॉपर फिनिशिंग वगैरे ब्लाऊज आलेला आहे. प्रेस केल्यामुळे तर बघा आपलं फिनिशिंग अजूनच चांगलं आलेलं आहे. तर चला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. कुठलाही ब्लाऊज आपण स्टिच केला की असा प्रेस करून घ्यायचा. फक्त प्रेस करताना काही काळजी घ्यायची, म्हणजे चिकटला वगैरे जाऊ नये. काही कपडे असे तेरेकोटचे असले लगेच चिकटतात ना, त्यामुळे एवढी काळजी घ्यायची. गळा वगैरे बघा व्यवस्थित असं फिरवून घेतलेलं आहे. फिरवून झालं की व्यवस्थित असं प्रॉपर बघा आपलं एकदम कपडा वगैरे चुरगळला असेल तर फिनिशिंग वगैरे बघा एकसारखं येतं. तर बघा एकदम ब्लाऊज फिनिशिंगमध्ये झालेलं आहे. आता आपण इथं बटनपट्टी आणि बटन लावून घेऊया. तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की पुन्हा एकदा कमेंट करून सांगा. आणि चला असेच नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय. थँक्यू.